जेंट चला नमस्कार, मी प्रमोद सस्ते. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पार पडत आहे. आपण आज मुंजवडी या गावामध्ये आहोत. आपल्यासोबत बोलण्यासाठी कदम साहेब. नमस्कार कदम साहेब. नमस्ते. एकंदरीत हा जो मतदान केंद्र आहे, या मतदान केंद्रावरती एकूण मतदान किती आहे? मुंजवडी गावचे 3600 मतदान. गावाचं 3600 या ठिकाणी हा मतदान केंद्र आहे. त्याच्यामध्ये 3 बूथ येतात. ही 3600 मतदानापैकी एकंदरीत किती मतदान दर निवडणुकीला उमेदवारीचा मतदानाचा टक्का आहे तो किती असतो साधारण? लोकसभा आणि विधानसभेला साधारण 67 ते 70% मतदान होतं. 27 ते 28 मतदान होतं. साधारण आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषद 29 ते 3 साधारण 75% मतदान होतं. हा टक्का जो आहे तो लोकशाही प्रक्रियेमध्ये अतिशय समाधानकारक आहे. 100% मतदान होणे अपेक्षित असलं तर सुद्धा काही प्रॅक्टिकली अडचणी असतात. काही लोकांची बाहेर मतदान लोक असतात. त्याच्यामुळे हा मतदान टक्का 70-75 जाऊन अतिशय चांगल्या पद्धतीने पडत आहे. तुम्ही स्थानिक आहात या ठिकाणी. स्थानिक जर आपण बघितलं तर इकडे आपण पुणे पंढरपूर हायवे आणि इकडे असो 12 पट्टा मध्यवर्ती ठिकाणी फलटणपूर्व भागातील जे गाव आहे ते भौगोलिकदृष्ट्या नेमकं कोणत्या समस्यांना तोंड दिलं असतं? भौगोलिकदृष्ट्या समस्याचा विचार केला तर रस्त्याची सगळ्यात जास्त सुविधा त्या संदर्भातच. कारण कॅनॉलचा पट्टा असल्यामुळं पाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि रस्ता खराब होण्याचं प्रमाण जास्त आहे. वाहतूक जास्त आहे. ऊस वाहतूक आहे, इतर वाहतूक आहे. प्राधान्याने रस्त्यालाच प्राधान्य. पिण्याच्या पाण्याचे काही प्रश्न इकडे? पिण्याच्या पाण्याचा आमचे काहीच प्रश्न नाही. पाणी पिण्याचं आहे, वापरायचं पाणी वीज काही विजेचाही प्रश्न नाही. आता हे मिनी मंत्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये त्यातून जे उमेदवार निवडून जातील ते आपण ग्रामपंचायत आणि स्थानिक आमदार असतात. ही एक वेगळी मिनी मंत्रालय असतं. त्याचा एक वेगळा निधी असतो. या निधीच्या माध्यमातून नेमके ह्या भागासाठी कोणती कामं आपण सुचवा? तशी प्रामुख्याने रस्त्याचीच कामं, स्मशानभूमी असेल, प्रत्येक वस्तीला शेवटी स्मशानभूमी असेल, शाळेबाबतीत डिजिटल शाळा डिजिटल शिक्षणावर प्राधान्यानं प्रामुख्यानं भर दिला पाहिजे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य त्या सुविधावरती भर देणं आणि त्याच योजनावरती जास्तीत जास्त निधी हा खर्च करणं त्यांचं काम असतं. आणि मला वाटतं जे निवडून उमेदवार जातील त्यांच्या माध्यमातून होणं अपेक्षित आहे. फलटणपूर्व भागाचे मध्यवर्ती जे काम आहे जवळ त्याचे महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते मार्गी लागणं अपेक्षित आहे. मला सांगा, अलीकडच्या काळामध्ये आता मशीनवरती EVM मशीनवरती मतदान होतं. EVMवरती मशीनवरती मतदान होताना काही अडथळे काही चूकबोल होते? आज सकाळी एका मशीनचा जरा प्रॉब्लेम आला होता. 15 ते 20 मिनिटांमध्ये आधी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. लगेच सॉल्व्ह 20 मिनिटात प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. ते एकाच मशीनला 15 ते 20 मिनिटं लेट मतदान चालू. एकाच मशीनच्या बाबतीत तुरंत कारवाई केली आणि ती प्रक्रिया लगेच चालू सुद्धा झाली. आता तरुण आपल्यासोबत काही तरुण आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत आणि महिलांचे जे प्रश्न आहेत ह्याच्यामध्ये नवीन असा एखादा विषय त्या स्थानिक रहिवासी असतात, एखादा मुद्दा या निवडणुकीमध्ये असा वेगळा पाहायला मिळाला? नाही, वेगळा नाही पाहायला मिळाला. पण प्रामुख्याने तरुणांना नोकरीची संधी या संदर्भात नोकरीच्या संधीसंदर्भात जरा मुद्दा होता. परंतु आता सध्या फलटण तालुक्यात अजून नवीन नोकरी संधी उपलब्ध लगेच होणं पण कठीण. आता सर्वात महत्त्वाचा विषय आहे की शिक्षण. उच्च शिक्षणासाठी या भागातली जी मुलं आहेत ती जास्तीत जास्त 12 मध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळते. तिकडे आपण बघतो की नाथपुते आणि फलटण हा लांब पट्टा आहे आणि मध्यवर्ती ठिकाणी असं एखादी मोठं उच्च माध्यमिक शिक्षण संस्था किंवा त्याच्यापेक्षा इंजिनिअरिंग कॉलेज असं ह्या आजूबाजूच्या 15 ते 20 किलोमीटर किंवा 40 किलोमीटर परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. अशी एखादी हायस्कूल उच्च माध्यमिक संस्था या ठिकाणी आणण्याचा इथल्या स्थानिक लोकांचा मानस किंवा मागणी असू शकते. आता शिक्षणाबाबतीत जर विचार केला तर फलटण तालुक्यात सक्षम शिक्षण क्षेत्र भरपूर आहे.
शिक्षणासाठी बारामतीला नाट्यबुद्धाला इकडून विद्यार्थी फार कमी जातात. कमी जातो. फलटण तालुक्यातच सगळ्या शिक्षणाची उपलब्धता असल्यामुळं बारामतीला फलटणला नाट्यबुद्धाला काय जात नाही. बारामतीला फक्त सर्व्हिससाठी किंवा रोजगार निर्मितीसाठी 100% जातात जास्त. म्हणजे एकंदरीत जर पाहायला गेलं तर इकडचं चित्र अतिशय समाधानकारक आहे. मतदान टक्कासुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे आणि निवडणुकासुद्धा खेळमध्ये पार पडतात आपल्याला पाहायला मिळतात. तर हे होते कदम साहेब ज्यांनी आपल्याला या मुंजवडी गावामध्ये नेमकं काय चित्र आहे ते स्पष्ट होण्याकरता मदत केलेली आहे. ते आपण बघू शकतो की या मतदान केंद्रावरती रंगाच्या रंगा महिलांच्या आणि पुरुषांच्या आहेत. तरुण अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला काम करताना पाहायला मिळत आहे. लोकशाही प्रक्रियेमध्ये हे अतिशय समाधानकारक बाब आहे. लोकशाहीसाठी हे पोषक वातावरण मुंजवडीसारख्या फलटण पूर्व भागातील मध्यवर्ती ठिकाणी जे गाव आहे तिथे आपल्याला हे आनंदाचं वातावरण, खेळीमेळीचं वातावरण पाहायला मिळतं आहे. प्रमोद सस्ते, कॅमेरामॅन राजेंद्र मधले साहेबांसोबत. धन्यवाद. मागे जावा, मागे रांगेत उभे राहा. जागा आहे ना मागे सरती घ्या ना. रांगेत उभे राहा. त्यांना आतमध्ये थांबायचं असेल. आजी रांगेत उभं राहून जा ना. जागा दिली या मावशी. मागे जावा. सगळ्यांसाठी आहे ना मावशी. मावशी मागे. कोणाला मध्ये घुसू देऊ नका. हाय कर ईशान फोटो काढतात आपला. हाय कर हाय हाय.